पाकिस्तानच्या हल्ल्याला सुद्धा भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाक ऑक्युपाइड काश्मीर, पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर भारताने ड्रोन हल्ले केल्याचं कळतंय आणि पाकिस्तानच्या सियालकोट आणि जलालमध्ये भारताकडून हा प्रतिहल्ला करण्यात आला आहे। अगदी ज्या प्रकारे अगदी सुरुवात झाली ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आला त्यावेळी 9 ठिकाणी पाकिस्तानचे जे दहशतवादी अड्डे आहेत त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आले। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अपडेट्स देतात। शिवाजी, सलग दुसऱ्या दिवशी ड्रोन हल्ले होत आहेत, त्यामुळे भारताकडनं अशी प्रतिक्रिया अपेक्षितच आहे असं म्हणता येईल। अगदी जशात तसं उत्तर युद्ध काळामध्ये देणं अपेक्षित असतं आणि अगदी त्या पद्धतीने देण्यात आलं आहे। मात्र पाकिस्तानचे जे एअरबेस आहे जे बनवण्यासाठी पाकिस्तानला वर्ष लागले असतील त्याच्यावरती भारताने हल्ला केल्याचं समजतंय। पाकिस्तानचं एक फतेह-1 नावाचं मिसाईल जे आहे ते भारताच्या एक मोठं अस्त्र आहे त्याच्यावरती डागण्याचा प्रयत्न जो होता पाकिस्तानने केला होता। भारताने तो असफल ठरवलेला आहे। मात्र एक गोष्ट लक्षात येते की भारताचे हे अस्त्र शस्त्र कुठे आहेत हे पाकिस्तानला कसं कळालं। खरं तर हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची वेळ नाहीये, मात्र हा खरं तर संशोधनाचा विषय म्हणावा लागेल, कारण आपल्या या अस्त्रापर्यंत पाकिस्तानची नजर जाणं ही देखील चुकीची गोष्ट आहे आणि भारतासाठी चिंतेची बाब आहे। दुसरी गोष्ट म्हणजे रात्री 26 ठिकाणी पाकिस्तानने 26 शहरावरती पाकिस्तानने ड्रोनने हल्ले चढवले होते। भारताचं जे एअर डिफेन्स सिस्टम आहे आकाश आणि दुसरं S-400 या दोन्ही यंत्रणांनी हे आपले जे डिफेन्स सिस्टमने हे हल्ले परतवून लावले। सध्या जर विचार केला तर भारताचे 5 एअर डिफेन्स सिस्टम जे आहेत S-400 चे तैनात करण्यात आले, 2 पाकिस्तानच्या बाजूने, 2 चायनाच्या बाजूने आणि एक एअर डिफेन्स सिस्टम जे आहे ते सध्या दिल्लीमध्ये कार्यरत असल्याची माहिती सध्या मिळत आहे। कारण भारताने 2018 मध्ये जेव्हा व्लादिमीर पुतीन भारतामध्ये आले तेव्हा 40,000 कोटीचा सौदा केला होता आणि 5 एअर डिफेन्स सिस्टम जे होते ते खरेदी केले होते आणि त्याची रेंज जी आहे ती साधारण 400 किलोमीटर आहे। त्यामुळे साधारणपणे भारताचा सर्व एरिया जो आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न याच्यामधून केला जातो आणि त्यामुळेच हे एअर डिफेन्स सिस्टम इतके मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळेच भारताचं सुरक्षा कवच जे आहे ते अधिक सक्षम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काल पाकिस्तानने जे हल्ले केले त्याच्यावरती भारताने दिलेलं जे प्रत्युत्तर आहे आणि पाकिस्तानचे जे एअरबेस वरती हल्ले करण्यात आलेले आहेत अशी माहिती स्वतः पाकिस्तानच्या प्रवक्त्यांनी दिलेली आहे। त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की भारताने केलेले हल्ले आम्ही असफल ठरवलेले आहे। मात्र जी दृश्य आपल्याला पाहायला मिळते पाकिस्तानच्या टीव्हीवरती सोशल मीडियावरती तर त्यामध्ये प्रत्यक्षपणे पाहायला मिळते पाकिस्तानच्या उलट्या बोंबा मला वाटतं पहिल्या दिवसापासून सुरू आहेत। एकीकडे अख्खा एअरबेस जळतानाची दृश्य दिसत आहेत आणि भारताचे हल्ले आम्ही असफल ठरवलेले आहेत। मुळात भारताने असे हल्ले केल्याची कुठलीही जबाबदारी स्वीकारलेली नाहीये। आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आहेत। ढगे सर, सगळ्यात पहिला प्रश्न, ज्या फतेहची चाचणी पाकिस्तानने अगदी काही दिवसांपूर्वी केली होती आणि वल्गना केल्या होत्या की आमच्याकडे फतेह आहे, घोरी आहे, गजनवी आहे आणि ते फतेह त्यांनी वापरलेलं आहे, किती मोठा ऑफेन्स पाकिस्तानकडनं म्हणायचा हा? नक्कीच अत्यंत रिटॅलिएटरी ऍक्शन आणि एस्केलेटरी ऍक्शन ती त्या ठिकाणी आहे की एका बाजूला जर आठवत असेल तर पहिल्याच दिवशी ज्यावेळेस आपण फेज 1 ऑपरेशन सिंदूरचा केला त्याच्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी स्टेटमेंट दिलं होतं की जर भारतानं ऑपरेशन सिंदूर पुढे चालवलं नाही तर आम्हाला सुद्धा जे आहे युद्ध वाढवण्याची इच्छा नाही। पण मागच्या 2 दिवसाच्या ज्या आहेत हरकती पाकिस्तानच्या बघा, स्वतःहून जे आहे पाकिस्तान भारताच्या हद्दीमध्ये म्हणजे एअर स्पेस जे आहे त्या ठिकाणी व्हायोलेट करतोय। बरं एवढंच नाही तर सामान्य नागरिकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय, गुरुद्वारांना उडवतोय, सामान्य नागरिकांचे जीव घेतोय। म्हणजे अशा प्रकारचं इररिस्पॉन्सिबल बिहेवियर हे नक्कीच पाकिस्तान करत आलेला आहे आणि त्याचा आता पुढचा टप्पा म्हणजे फक्त ड्रोनच्या माध्यमातून नाही तर फतेह सारखी जी आहे लेटेस्ट वेपन्स हे सुद्धा तो त्या ठिकाणी वापरतोय, लेटेस्ट मिसाईल वापरतोय, इराणी बनावटीचं अशा प्रकारचं हे मिसाईल आहे आणि हायपरसोनिक मिसाईल आहे म्हणजे 5 मॅक पेक्षा सुद्धा जास्त याची स्पीड आहे। साधारणतः 1500 किलोमीटरचा जो आहे याचा एक प्रकारची रेंज आहे, पल्ला आहे आणि याची आणखीन एक खासियत म्हणजे ट्रॅकमध्येच असताना म्हणजे एकदा त्याला फायर केल्यानंतर ट्रॅकमध्येच असताना याला याची दिशा सुद्धा त्या टार्गेटच्या अनुषंगाने बदलता येते। म्हणजे हे सगळे फीचर्स कन्सिडर करता हे लेटेस्ट वेपन तर त्या ठिकाणी आहे। पण त्याहून महत्वाची बाब की अशा प्रकारचं फतेह मिसाईल त्यांनी फायर भारताच्या विरुद्ध केलेला असताना सुद्धा आपली एअर डिफेन्स सिस्टम एवढी मजबूत आहे की अशा हायपरसोनिक मिसाईलला सुद्धा आपण न्यूट्रलाइज केलं अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत। पण मी शब्द वापरतो बातम्या येत आहेत, ज्यावेळेस प्रेस ब्रीफिंग होईल आणि याला कन्फर्मेशन मिळेल त्याच वेळेस या सगळ्या गोष्टींची आपण पुष्टी करू शकू।
बर, एक छोटासा प्रश्न फक्त की यामध्ये एक असा रुमर उठतो, एक अशा अफवा काही कानावरती येतात, आपण या क्षणी अफवाच म्हणूया त्यांना, मात्र तुमच्याकडनं त्यावर प्रकाश थोडासा तुम्ही जर टाकलात तर आवडेल. पाकिस्तानने अशा प्रकारे हे जे ड्रोन पाठवले त्यापैकी अगदी मोजके काही ड्रोन आहेत जे अम्युनिशननी सज्ज आहेत, ज्याच्यावर वॉरहेड्स आहेत. बाकीचे ड्रोन्स हे रिकामे ड्रोन्स आहेत. एक प्रकारे भारताची एअर डिफेन्स सिस्टीम ही कुठेतरी त्यांचं अम्युनिशन संपवायचा, त्यांचा स्टॉक संपवायचा हे प्रयत्न पाकिस्तानकडनं सुरू आहेत, अशी सुद्धा एक हूल उठवली जात होती. अशा प्रकारचं खरंच काही असतं का? नक्कीच नम्रताजी, खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आणि कालच्याही विश्लेषणामध्ये मी या बाबीला जे आहे विशेष महत्त्व दिलं होतं. मुळात पाकिस्ताननं काल जे ड्रोनचे हल्ले, साधारणतः 300 ते 400 ड्रोनचे हल्ले जे आहेत ते भारतामध्ये त्या ठिकाणी केले आणि प्रेस ब्रीफिंगमध्ये हे कन्फर्म केलं की 300 ते 400 ड्रोनचे हल्ले त्या ठिकाणी झाले. आता यातला महत्त्वाचा मुद्दा, फर्स्ट लॉट ऑफ ड्रोन्स म्हणजे काही जे आधीचे ड्रोन होते त्यामध्ये कुठलीही शस्त्रास्त्र नव्हती आणि तरी सुद्धा भारतीय हद्दीमध्ये का पाठवलं, ज्याला आपण म्हणतो की एअर डिफेन्स सिस्टमचे एंट्री आणि एक्झिट पॉईंट काय, एक प्रकारे प्रोबिंग एक्सरसाइज होती. एक प्रकारे त्यांनी होमवर्क केलं की नेमकी जी आहे भारतामधली एअर डिफेन्स सिस्टम कशी आहे आणि त्याच्यानंतर जो सेकंड लॉट पाठवला तो मात्र शस्त्रास्त्रांसहित होता. त्यांचं दुर्दैव असं की भारताची एअर डिफेन्स सिस्टम एवढी तगडी आहे की पहिल्याही लॉटला आपण न्यूट्रलाइज केलं, दुसऱ्याही लॉटला शस्त्रास्त्रांसहित असणाऱ्या लॉटलाही आपण न्यूट्रलाइज केलं. पण याच्या माध्यमातून एक प्रकारे एअर डिफेन्स सिस्टमचं होमवर्क प्रोबिंग करण्याचा प्रयत्न हा पाकिस्ताननं त्या ठिकाणी केला आणि त्या आधारावर येणाऱ्या काळामध्ये हवाई मार्गानं तो आणखीन जे आहे घातक कारवाया करू शकेल याची ही नांदी होती किंवा याची ही सुरुवात होती. आणि तेच आपल्याला कालच्या रात्री पाहायला मिळालं की आर्म्ड ड्रोन्स मोठ्या प्रमाणावर त्याने पाठवले. इतकंच नाही तर मिसाईलच्या माध्यमातून सुद्धा त्याने त्या ठिकाणी हल्ला केला, कारण त्याने अगोदर हे होमवर्क त्या ठिकाणी केलं होतं आणि भविष्यामध्ये फायटर जेटचा सुद्धा वापर करून तो भारताविरुद्ध कारवाई करण्याचा प्रयत्न करेल. पण भारताची एअर डिफेन्स सिस्टम मजबूत आहे हे कालच्या आणि परवाच्या घटनांवरून हे आपल्याला स्पष्टपणे दिसून आलेलं आहे.